आज सकाळी सहज म्हणून खिडकीत उभी राहिले. पारिजातकाचा सुगंध वातावरणात पसरला होता, पण त्यातच एक प्रबळ विचाराने मनाचा ताबा घेतला. लोकांना वाटतं मी गरीब आहे. हो हो, अगदी बरोबर ऐकलत. लोकांना वाटतं मी गरीब आहे कारण माझे घर साधे आहे, माझे कपडे साधे आहेत, माझ्या हातात सोन्याचे चमकणारे दागिने नाहीत. पण जे दिसत नाही ते कोणी मोजत नाही. माझं घर प्रार्थनेने भरलेलं आहे, संस्कारांनी फुललेलं आहे. आरशासमोर उभं राहून मी स्वतःलाच विचारलं, मी खरंच गरीब आहे का? आरसा शांत होता, पण माझं मनच उत्तर शोधत होतं. आणि अचानक आरशावर प्रतिबिंब उमटलं. ते माझ्या बापाचं. तो म्हणाला, बाळा, गरिबी फक्त पैशाचीच असते का? अगं, विचारांची पण तर गरिबीच असते. नकारात्मक विचार, संकुचित विचार, ही पण तर गरिबीच झाली ना. ज्ञानाची पण तर गरिबीच, ती तर आहेच. माणुसकीचा अभाव, ही पण गरिबीच. दानाचा अभाव, ही तर गरिबीच. आयुष्यात दिशेचा अभाव, ही पण गरिबीच. संस्कारांची गरिबी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाची गरिबी. खरी श्रीमंती वास्तव स्वीकारणं. पण वास्तव स्वीकारणं म्हणजे आपली स्वप्न सोडणं नाही, तर खूप मेहनत करणं. आणि तेच मला सगळ्यात जास्त आवडतं. आधी स्वतःला कमी समजणं थांबव. आणि अचानक सगळ्या निगेटिव्ह विचारांची जागा बापूंच्या विचारांनी घेतली. माझा बाप अनिरुद्ध, जो मला कधीच एकटं सोडत नाही. मी एकटी असो व गर्दीत असो, तो नेहमीच माझ्या मागे सदैव उभा असतो. चलहट, मी गरीब नाही आहे. माझ्या एवढी श्रीमंत तुम्हाला शोधूनही सापडणार नाही, कारण त्या पारिजातकाच्या सुवासासारखाच ज्ञानाचा अफाट भांडार आपल्या मुलांसाठी उघडून माझा बाप माझ्या पाठीशी उभा आहे. मी गरीब नाही कारण माझ्याकडे भक्ती आहे, माझा स्वाभिमान आहे, माझ्या सद्गुरूची अखंड साथ आहे. मी थांबणार नाही, मी मागे बघणार नाही, मी घाबरणार नाही, कारण मला जे हवंय ते पुरवायला माझा बाप समर्थ आहे.